नमस्कार, मी शनाया. एका डेटिंग ॲपवर ओळख, थोड्याशा गप्पा आणि पुढं जे घडलं ते ऐकून तुम्ही देखील सावध व्हाल. ही गोष्ट आहे मुंबईतील एका तरुणाची, अगदी तुमच्यासारख्याच. डेटिंग ॲपवर एक प्रोफाईल दिसतं, चॅट सुरू होतं, हळूहळू ओळख वाढते आणि काही दिवसांमध्येच भेटायचं ठरतं. सगळं अगदी नैसर्गिक वाटतं, कुठेही संशय येत नाही. काही दिवस गोड गप्पा आणि मग एक साधी वाटणारी भेट. पण या भेटीमागे लपलेला होता एक असा सापळा ज्यातनं बाहेर पडणं अनेक तरुणांसाठी महागात पडलं आहे. मुंबईतील एका तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितलेला अनुभव अंगावर शहारे आणणारा आहे. डेटिंग ॲपवर त्याची एका मुलीशी ओळख झाली. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य, हाय हॅलो, थोडस चॅटिंग, हळूहळू वाढत गेलेली ओळख. काही दिवसांमध्येच दोघांमध्ये कम्फर्ट तयार झाला आणि मग आला भेटण्याचा प्रस्ताव. मुलीनं सांगितलं, चल कॅफेत भेटूयात, खूप छान जागा आहे. तरुण तयार झाला. ठरलेल्या दिवशी तो मुंबईतील साकीनाका परिसरात पोहोचला. मुलगी बाहेरच भेटली. हसून तिने स्वागत केलं आणि लगेच आत एका क्लबमध्ये कॅफेत घेऊन गेली. सुरुवातीला सगळं अगदी परफेक्ट, गप्पा, हसणं, थोडंसं खाणं पिणं. मग वेटर आला आणि मेनू कार्ड मुलीच्या हातात दिलं गेलं. तिने काही ड्रिंक्स आणि महागडे पदार्थ ऑर्डर केले. तरुणाला थोडं आश्चर्य वाटलं, पण डेट असल्यामुळे त्यानं काही बोलणं टाळलं. थोड्याच वेळात टेबलवर एकामागून एक ड्रिंक्स आणि डिशेस येऊ लागल्या. एक संपायच्या आत दुसरी ऑर्डर. गप्पा सुरू होत्या, पण ऑर्डर्सचा वेग जास्त होता. काही वेळानंतर मुलीने सहजपणे सांगितलं, मी जरा टॉयलेटला जाऊन येते, आणि ती उठून देखील गेली. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं ती परत आलीच नाही. तरुणाने कॉल केला, मेसेज केला, पण काहीच प्रतिसाद नाही. आणि तेवढ्यात वेटर टेबलवर बिल ठेवून गेला आणि बिल होतं तब्बल 18,000 रुपये. क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही, इतकं मोठं बिल कसं. त्याने नीट पाहिलं, अनेक महागडे आयटम, ड्रिंक्स जे त्याला आठवतही नव्हते. त्याने घेतलेल्या ड्रिंक्सचा वास घेतला. ते अल्कोहोलिक नव्हतेच, साधं सॉफ्ट ड्रिंक होतं. तो लगेच काउंटरकडे गेला, मॅनेजरशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मॅनेजरने काही ऐकून घेतलं नाही. उलट परिस्थिती आणखीन बिघडली. बाउन्सर्स आणि स्टाफ त्याच्या भोवती जमले आणि बिल भरण्यासाठी दबाव टाकू लागले. त्या क्षणी त्याला समजलं, ही एक म्हणजे हा सेटअप आहे आणि ही प्लॅन केलेली एक फसवणूक आहे. ही केवळ एका तरुणाची कथा नाही बरं का. मुंबईत अशा अनेक घटना घडत आहेत. अनेक तरुण अशाच प्रकारे डेटिंग ऍपवरून जाळ्यात अडकवले जात आहेत आणि हजारोंच्या बिलाद्वारे ते लुटले देखील जात आहेत. अखेर काही पीडितांनी धाडस केलं आणि पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. काही तरुणांच्या मदतीने पोलिसांनी सापळा देखील रचला. बनावट प्रोफाईल तयार करून पुन्हा त्या नेटवर्कशी संपर्क साधण्यात आला. पुन्हा तोच पॅटर्न, गोड चॅटिंग, विश्वास आणि मग साकी नाक्यातील ठराविक कॅफेत भेटण्याचा आग्रह. यावेळी मात्र प्रत्येक हालचालींवर पोलिसांचं लक्ष होतं. तरुण कॅफेत गेला, मुलीने नेहमीप्रमाणे महागड्या ऑर्डर्स दिल्या. काही वेळाने टॉयलेटचा बहाणा करून ती निघून देखील गेली आणि परत ती आलीच नाही. बिल आलं, वाद सुरू झाला आणि त्या क्षणी पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात जे समोर आलं ते अगदी धक्कादायक होतं. हा प्रकार फक्त डेटिंग स्कॅम नव्हता, तर तो एक संघटित एक रॅकेट होतं. या प्रकरणात 3 महिलांसह एकूण 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात कॅफे मॅनेजर, बाउन्सर्स, वेटर्स, ऑपरेटर्स यांचा देखील समावेश होता. 7 जणांना अटक करण्यात आली आहे. तपासात आणखीन पुढे मोठे खुलासे होतील. या रॅकेटसाठी काही महिलांना बाहेरच्या राज्यातनं, विशेषतः दिल्लीहून आणलं गेलं होतं. डेटिंग ऍपवर ओळख झाल्यानंतर संभाषण लगेच व्हॉट्सअपवर हलवलं जात होतं, जेणेकरून पुढील संवादावर नियंत्रण ठेवता येईल. कॅफेमध्ये बिल फुगवण्यासाठी खास पद्धत वापरली जात होती. ग्राहकांनी न मागवलेले आयटम बिलमध्ये घातले जात होते. साध्या ड्रिंक्सना प्रीमियम नाव देत महागात विकलं जात होतं आणि काही वेळ अल्कोहोल नसताना देखील अल्कोहोलचे दर आकारले जात होते. ग्राहकाने विरोध केला तर बाउन्सर्स आणि स्टाफ एकत्र येऊन दबाव टाकत. कार्ड मशीन तयार ठेवली जात होती आणि तिथेच पैसे वसूल केले जात होते. या सगळ्या मागे एक मुख्य सूत्रधार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय, जो संपूर्ण नेटवर्क ऑपरेट करत होता. छाप्यात पोलिसांना कॅफेमध्ये वेगवेगळ्या केबिनमध्ये अनेक जोडपी देखील आढळली आहेत. काही महिलांच्या मोबाईलमध्ये डेटिंग ऍपवरील चॅट्स, बनावट प्रोफाईल्स आणि फसवणुकीचे पुरावे सापडलेत. या स्कॅम मध्ये मिळालेल्या पैशांचा वाटा सर्वांमध्ये विभागला जात असल्याचं देखील तपासात समोर आलंय. काही प्रकरणांमध्ये प्रत्येक डेट मागे ठराविक कमिशन दिलं जात होतं. आतापर्यंत सुमारे 15 जणांनी तक्रार केली आहे, पण प्रत्यक्षात बळी पडलेल्यांची संख्या यापेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता नाकारता येणार नाहीये. अनेक लोक लाजेमुळे किंवा भीतीमुळे पुढे येत नाहीत,
काही प्रकरणांमध्ये 15,000 ते 40,000 रुपयांपर्यंत बिल आकारलं गेलं असल्याचं समोर आलंय. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि IT ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केलेत. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या रॅकेटचं संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते या स्कॅम मध्ये मानवी भावना, एकटेपणा, आकर्षण आणि विश्वास यांचा गैरफायदा घेतला जात आहे. म्हणूनच जर तुम्ही डेटिंग ऍप वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. लगेच भेटण्याचा आग्रह असेल, विशेषतः ठराविक कॅफे किंवा बारमध्ये, तर सावध राहा. ऑर्डर आणि बिल नीट तपासा. शक्य असल्यास आधी व्हिडिओ कॉलद्वारे खात्री करा आणि परिस्थिती संशयास्पद वाटली तर त्वरित त्या ठिकाणाहून बाहेर पडा आणि पोलिसांशी संपर्क साधा. कारण आजच्या काळात फसवणूक फक्त ऑनलाईनच नाही तर तुमच्या समोर बसून देखील होऊ शकते. एक साधी डेट आणि हजारोंचा फटका. म्हणून सावध राहा, कारण पुढचा नंबर तुमचा देखील असू शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.